वाय सॅटर्डे क्लब? हा, तर भिडे सर जेव्हा सगळ्यांच्याकडे मराठी लोकांना किंवा बाकीच्या लोकांना भेटायला जायला लागले, जेव्हा भिडे सर ताजमध्ये गेले ना चहा प्यायला, तर भिडे सरांना ताजमध्ये एकही मराठी माणूस भेटला नाही. त्यांना फार दुःख झालं. अरे म्हणले, माझा मराठी माणूस इथं ताजमध्ये पाहिजे. मग त्यांनी ही सगळी संकल्पना सगळ्या त्यांच्या ट्रस्टी मंडळींना सांगितली. मग ते म्हणले की सॅटर्डे क्लबमध्ये साधारणपणे मराठी माणूस काय करतो, तर दर शनिवारी किंवा रविवारी भेटतो आणि नाटक, सिनेमा यांच्या चर्चा करतो, विरंगुळा. पण कधी असं म्हणत नाही की अरे तुझा व्यवसाय काय, माझा व्यवसाय काय. मग न करत्याचा वार शनिवार म्हणून भिडे सरांनी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट हे नाव दिलं आणि त्या पद्धतीनं शनिवारी मीटिंग सुरू झाल्या. आणि मग मीटिंगचा फॉर्मॅट कसा केला, तर एक चॅप्टर म्हणजे दादर चॅप्टर, त्याच्यामध्ये 50 उद्योजक हे सकाळी 7:30 ते 8 ला जेव्हा सगळे झोपलेले असतात तेव्हा मराठी उद्योजकांना जागा व्हायचं व्यवसायासाठी, यासाठी ते मीटिंगचं फॉर्मॅट असा ठेवलेला, सकाळी 7:30 ते 8 ला नेटवर्किंग म्हणजे भेटणे आणि 8 ला एक सॅटर्डे क्लबची प्रतिज्ञा आहे. ती प्रतिज्ञेतनं 1 मिनिट म्हणजे तुमची बिझनेसची ओळख 1 मिनिटमध्ये सांगायची आणि त्याच्या माध्यमातून एकमेकांची व्यवसाय सांगायचा आणि नंतर रेफरन्स की मी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला एक रेफरन्स आहे माझा, तिथे जाऊन भेटा, मी तुम्हाला रेफरन्स देतो. तो रेफरन्स जाणार, त्याचं कन्वर्ट करणार पैशामध्ये, बिझनेसमध्ये रूपांतर करणार आणि पुढच्या मिटिंगला येऊन सांगणार की मला जोशी साहेबांच्याकडनं हा रेफरन्स मिळालेला आणि मी 50,000 रुपयाचं बिझनेस घेतलंय. आणि मग सगळे ॲप्रिशिएट करतात आणि मग जनगणमन होऊन आपण मीटिंगची सांगता नाश्त्यानं करतो. मग आता हे वर्ड बाय माउथ पसरतं का कसं आहे, म्हणजे कोणी कुठलाही मराठी आता हा चॅनल मध्ये आपला पॉडकास्ट बघतोय आणि मला माहितीये की खूप मराठी व्यावसायिक आहेत, नवीन जे पिढी आहे, युथ आहे, जे बघतील आणि खरंच त्यांना एक नेटवर्क पेक्षा एक गायडन्स करणारी पण लोक भेटतील की बाबा व्यवसाय असा, हा आमचा एक्सपिरियन्स आहे, जर तू ह्या व्यवसाय, त्यांनी कसं कनेक्ट व्हायला पाहिजे, काय प्रोसेस आहे सॅटर्डे क्लबचा मेंबर होण्यासाठी? येस, फार छान प्रश्नावर. मला तुम्हाला पहिल्यांदा असं सांगायला लागेल की ऍक्च्युअली सॅटर्डे क्लब पहिल्यांदा माउथ पब्लिसिटीनच झाला. कारण काय होतं की नेटवर्किंग मध्ये भरपूर प्रकार आहेत. म्हणजे ट्रॅडिशनल नेटवर्किंग आहे, सोशल मीडिया नेटवर्किंग आहे, गॉसिप किंवा कम्युनिटी मधनं भेटणे नेटवर्किंग आहे, या माध्यमातून आहे. पण बिल्डिंग रिलेशनशिप हे कुठं होतं, तर ट्रॅडिशनल नेटवर्किंग मधनं होतं. बॉन्डिंग कधी होणार, जेव्हा आपण वारंवार भेटतो तेव्हा बॉन्डिंग होणार आणि वारंवार भेटल्यानंतर एकमेकांच्या बद्दल विश्वास तयार होणार आणि तो विश्वास तयार झाला की बिझनेस तयार होणार, बिझनेस मिळणार. तर ह्या पद्धतीनं पहिल्यांदा काय झालं, आम्ही मग एक आमचं हे तयार केलं, वेबसाईट तयार केली. वेबसाईट तयार केल्यानंतर आम्हाला सॅटर्डे क्लबमध्ये अतिशय चांगली लोक आली की अरे हा मराठी माणसासाठी ना, म्हणजे माझा आहे ना, मी प्रमोट करतो, मी या ठिकाणी जातो, इथं माझ्या मित्राला बोलवतो. मग पहिल्यांदा आम्ही दादर चॅप्टरमध्ये, मुलुंड चॅप्टरमध्ये, मांडूप चॅप्टरमध्ये, अशा सगळ्या चॅप्टरमधल्या मराठी लोकांना भेटायला मीटिंगला बोलवलं. ही मीटिंग कशी आहे हे सांगितलं. मग त्यांनी परत माउथ पब्लिसिटीनं त्यांच्या ठिकाणी गेले. असं करत करत ते जाळं आणि ही सुरुवात झाली पाहिजे. मग त्या माध्यमातून मग परत एक हे गेल्यानंतर लीडर्स तयार झाले. मग पुण्याचा मेंबर, मुंबईचा मेंबर, पुण्याचा मेंबर मुंबईला आला काय बघायला. तर पुण्याच्या मेंबरला वाटलं आपल्याला पुण्यात हे चालू केलं पाहिजे. पुण्यात सुहास फडणीस जे आत्ताचे सेक्रेटरी जनरल आहेत त्यांनी आणि अभिजित फडणीस यांनी मग पुण्यात आणला. मग त्याच्यानंतर त्यांना स्वप्नील कुलकर्णी म्हणून भेटले. असं करत 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 ते वाढत गेलं.